फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत पुलीवरा। हे पुलीवरा साऊथमध्ये प्रसाद म्हणून बनवले जातात आणि आता ते आपण बनवणार आहोत। चला तर मग बनवायला सुरुवात करूया। आता मी इथे घेतलेले आहे 2 ग्लास तांदूळ आणि हे तांदूळ छान स्वच्छ धुवून मी भिजत ठेवलेले आहे अर्धा तासासाठी। आणि आता यात काही मसाले घेणार आहोत आपण। त्यासाठी घेतलेली आहे मी चना डाळ, उडद डाळ आणि लाल मिरची आणि धने आणि तीळ। आता हे आपल्याला भाजून घ्यायचे आहे। चला तर आपण भाजून घेऊया। चना डाळ आणि उडद डाळ घेतलेली आहे अगोदर मी। त्यानंतर टाकणार आहे धने, इथे घेतलेले आहे मेथी दाणा, पहा किती छान सुगंध येऊन राहिलेला आहे। आता टाकणार आहे मी लाल मिरची, आता टाकणार आहे तीळ, आता हे आपलं भाजून झालेले आहे आणि हे आता आपण पावडर बनवून घेऊया। आणि इथे घेतलेले आहे मी चिंच आणि हे चिंच धुवून त्यानंतर त्यात मी गरम पाणी टाकणार आहे आणि भिजत ठेवणार आहे 10 मिनिटासाठी। आणि चिंच भिजतले इथे घेतलेले आहे मी एक पातेलं आणि त्यासाठी त्यात टाकलेले आहे मी इथे पाणी। आता आपण इथे घेतलेले होते 2 गिलास तांदूळ आणि 3.5 ग्लास पाणी घेतलेले आहे मी इथं। आपल्याला भात मोकळा पाहिजे। आता इथं आपलं पाणी छान गरम झालेलं आहे, उकळी आलेला आहे आणि त्यात टाकणार आहे मी आता मीठ। आणि हे आता आपले भिजत ठेवलेले तांदूळ आहे, हे तांदूळ टाकून घेते आणि आता आपण भात बनवून घेऊया। आता हलक्या हाताने फिरवून घेऊ आपण तांदूळला आणि झाकण लावून आता पहा पाणी पूर्ण आटलेलं आहे यातलं। आता झाकण लावून आपण गॅस कमी करून 2 ते 3 मिनिटांसाठी वाफेवर शिजू देऊ आता आपण या भाताला। आता हा आपला भात शिजलेला आहे। थोडं थंड झाल्यानंतर आपण आता हे भात एका भांड्यात काढून घेऊया। आणि पहा आता एका भांड्यात मी भात काढून घेतलेले आहे आणि यात आता मी हळद टाकणार आहे। आणि आता हळद मिक्स होतले छान भात मिक्स करून घेऊ आपण। आता जे पावडर केलं होतं आपण ते पावडर टाकणार आहोत इथं। ते पण टाकून मिक्स करून घेऊया। आपला भात हा गरम असल्यामुळे
आपल्याला जास्त एकदम जोर लावून कसं असं फिरवता येत नाही, हलक्या हातानंच फिरवून घ्यावं लागेल. आता हा आपला भात बाजूला ठेवू आणि फोडणीची तयारी करू आपण. आता कढईमध्ये मी इथं तेल घेतलेले आहे आणि तेल गरम झाल्यानंतर यात मी टाकणार आहे मोहरी आणि त्यानंतर उडद डाळ घेणार आहे मी. उडद डाळनं कसं सुगंध खूप छान येतो आणि फोडणीचा स्वादच वाढते आपल्याला. आता इथं चणा डाळ घेतलेली आहे मी. आणि छान रंग बदलतले आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. आणि इथे मेथी दाणा घेणार आहे मी. त्यानंतर इथे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे. हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे 3 ते 4 मी. आणि इथे घेणार आहे शेंगदाणे. शेंगदाणे टाकणे आपल्याला आवश्यकच आहे. आता टाकणार आहे लाल मिरची इथं. आणि इथे घेतलेली आहे मी हिंग. आणि कढीपत्ता घेतलेला आहे मी आता इथं. आता इथे टाकणार आहे मी मीठ. भातात आपण मीठ घेतला होता, तरी पण इथं अंदाजेनुसार आपल्याला टाकायचं आहे मीठ. आता मी इथे गॅस बंद करणार आहे आणि आपली एक वस्तू राहून गेलेली आहे, ते आहे चिंचाचं पाणी. आता हे पाणी मी टाकून हे घट्ट होतले ठेवणार आहे. हे छान घट्ट झाल्यानंतर आपल्याला भातात टाकायचं आहे. आता मी हे भातामध्ये टाकून घेणार आहे. हे छान फिरवून घेऊ, मिक्स करून घेऊ. हा आपला भात आता रेडी झालेला आहे. हा आहे आपला साऊथ इंडियन डिश पुलीवरा. खूप टेस्टी बनलेला आहे आपला भात. पहा किती छान दिसून राहिलेला आहे आणि टेस्टी पण बनलेला आहे खूप आपला भात. धन्यवाद फ्रेंड्स.